स्वागत असतो श्री स्वामी समर्थ। बघा गिरवी वाटर का पूर्ण धरण आलेलं आहे इथपासून तर इथपर्यंत पूर्ण। हे गिरवी माटरगाव धरण। इकडे काऊन गेलं की चालता एकदा तिकडे दोस्तों बघा दोस्तों बघा गिरवी माटरगाव धरण। गिरवी माटरगाव हा गिरवी माटरगाव धरण एकदम निसर्गाचं वातावरण आहे। निसर्ग जबरदस्त निसर्ग आहे, बघून घ्या। बघून धरण निसर्गाचं वातावरण हे बघा, निसर्ग एकदम गिरवी माटरगाव धरण निसर्ग ते वेगळे धरण निसर्ग आहे बघा। पहाडपट्टी बघा किती जबरदस्त निसर्ग आहे गिरवी माटरगाव। गिरवी माटर हा निसर्ग वातावरण इकडे बघायसाठी जाणार आहे आपण आता। चला जाऊया। हे निसर्ग वातावरण इथे जाणार आवडते। चला चला बघा निसर्ग वातावरण बघा, निसर्ग वातावरण गिरवी माटरगाव धरण
हे बघा. चला वरती जाऊया आपण आता. चला वरती जाऊया किरमाटगाव धरण बघण्यासाठी. चला बघा एवढं बघा येणार रोड बघायसाठी आपण बघते. चला जाऊया. बघा रोड बघण्यासाठी जायला चाललो. गिरमाटका रोड. हा रोड जाणार चाललो आता. हे बघा वातावरण जबरदस्त. हे वातावरण जबरदस्त आहे. बघून घ्या सगळेजण. धरण निसर्ग वातावरण आहे जबरदस्त. अरे काळाला नदी हे तशी नाही रे, ज्ञानगंगा नदी. ज्ञानगंगा धरण. ज्ञानगंगा नदी धरण आहे. बघून घ्या वातावरण निसर्ग एक नंबर. निसर्ग आहे आणि बढिया आहे. जाऊया ज्ञानगंगा धरण इकडे. बघा रस्ता आहे. मुलं चालले मित्र. जाऊया चला. काय बघूया. चला जाऊया आपण बघूया धरण इकडे. ज्ञानगंगा धरण रस्ता बघा. रस्ता आहे. जाऊया चला. चला निसर्ग ज्ञानगंगा धरण. बघा रस्ता. जाऊया झाला रस्त्यानं इकडं धरण इकडं. इथं निसर्ग आहे. ज्ञानगंगा अभयारण्य बी आहे. किती बढिया निसर्ग आहे बघा. असं निसर्ग बघण्यासाठी आपण तयारीच आहे. बघा निसर्ग एकदम. ज्ञानगंगा अभयारण्य आहे. ज्ञानगंगा अभयारण्य धरण किरमाटगाव. बघा किती बढिया धरण. पाळपट्टी निसर्गाचं वातावरण घ्यायसाठी तुम्ही येऊ शकता इकडे बघण्यासाठी. तुम्ही येऊ शकता इकडं. बघा बढिया एकदम. सगळं वातावरण आहे. हे बघण्यासाठी या लवकरच. चला ज्ञानगंगा अभयारण्य बघण्यासाठी. ज्ञानगंगा धरण बघण्यासाठी. जे ज्ञानगंगा धरण आहे त्याचं उगम नाही आहे इथनं. इथं धरण आहे त्याचं पाणी भरपूर आहे. पाळपट्टी इलाका आहे. निसर्गाचं वातावरण आहे. चला जाऊया. हे बघा किती आहे धरण. मस्त बढिया वातावरण आहे. असं वातावरण आहे. या वातावरण या तुम्ही सगळेजण बघण्यासाठी. नजर बी नाही असं फाकली बुकशात. किती एवढे खरं याच्यातून पाणी निघते मग हे वावरा फावरा कारण हे रे नाही हे खोदरीकरण करायला आणि पुरं त्यानं करते नाही ना रे. एवढून पाणी हे जासाठी हे निघत नाही का. ज्ञानगंगा धरण आहे. धरण आहे ते अंदर दरी आहे आणि पाणी पडते आणि धरण मोठं. ज्ञानगंगा नदीचं उगम आहे. गंगा जाते. याच्यावरच पाणी पाहिजे होतं जरासं काही नाही थोडं पाणी पाणी आलं की शकते ते. किरमाटका डॅम. गिरमाटका डॅम. बघा वाता निसर्ग किती बढिया आहे. निसर्ग एकदम पाहू शकता. निसर्ग किती बढिया आहे. निसर्ग एकदम बघा.
पाणी आहे की चलतं म्हणून